नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बनवणार निफ्टी बँक निफ्टीसाठी सोमवारसाठीचा अनालिसिस इंट्राडे ट्रेडिंग सेटअप. चला तर मग सुरू करूया. सेबीचे नवीन रेग्युलेशन्स बघितलात का? बघितलं असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही काय फील करता. ठीक आहे. माझ्या मते ऑप्शन्समध्ये ज्यांना लॉसेस होतात आणि ते लॉसेस काढण्यासाठी त्याने त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. सो इक्विटी मार्केट तसाही तयारच आहे आणि तिथे काही चेंजेस नाही आहेत. सो त्यामध्ये तुम्ही डेफिनेटली 5% तुम्हाला मार्जिन भेटतं, तशीही त्यांनी त्यामध्ये चांगलं प्रॉफिटसुद्धा काढू शकता, इव्हन पोझिशनल लेवलला ट्रेड करून सुद्धा. ठीक आहे. सो त्याच्यावरती जरा जास्त भर देणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर कॅपिटल चांगलं मोठं असेल तर डेफिनेटली ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्ही बाय करू शकता, हे लक्षात घ्या. ठीक आहे. अजून सुद्धा काही गोष्टी अजून क्लिअर व्हायच्यात, जशा क्लिअर होतील तशा डेफिनेटली त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवून पोस्ट केली जाईल. ओके. आपण बघतोय सोमवारसाठीचा ट्रेड सेटअप. मी काली म्हटलं होतं 25,300च्या वरती मार्केट होल्ड केलं तरच आपण बाय करू शकतो, आणि तसं केलं होतं. मुवमेंट आली थोडीफार आणि 25,500चं रिजेक्शन घेऊन आपल्याला ही सेलिंग बघायला मिळाली. ओके. आता पण काय करू शकतो, ओपनिंगवरती अवलंबून आहे. जर ह्या रेंजमध्ये ओपन होत असेल, थेट जात असेल ही ट्रेंड लाईन तोडून, तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो 25,200च्या वरती, आणि त्यात 25 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती कुठेतरी होल्ड करून एक चांगली बुलिश कॅन्डल बनवू देत, हे लक्षात असू द्या. जशी बुलिश कॅन्डल बनते तिचा हाय पुढची कॅन्डल तर ते डेफिनेटली बाय करू शकतो. आता इथेच एक छोटासा ट्रेड दाखवतो. जर तुम्ही कालचा विषय म्हटलात 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहेत 25 मुव्हिंग ॲव्हरेज बघा, ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्याच कॅन्डलच्या आसपास कुठेतरी इथे जर तुम्ही एस एल टाकला असाल, बघा तुम्हाला किती 1:1 तरी चांगलं प्रॉफिट बघायला मिळालं होतं, हे लक्षात घ्या. थोडक्यात काय 25 मुव्हिंग ॲव्हरेजची पॉवर. ओके. आता सोमवारसाठीचा विचार केला तर मार्केट जर ओपन झालं गॅप डाऊन, परत एकदा आपण म्हणू शकतो मिडल ईस्टची कन्फ्लिक्ट आहे किंवा अजून खूप काही गोष्टी आता चालू होत्या, इस्रायल आणि इराणचा परत वॉर. थोडक्यात काय मार्केट तिथे खूप चांगलं रिॲक्ट करणार, हे लक्षात असू द्या. प्रॉफिट बुकिंग त्यात आणि हे सगळ्या गोष्टी, सो रिॲक्शन त्या चालू आहेत. त्यामुळे जर मार्केट आता ओपनिंगवरती आहे 25,000ची लेवल त्यांनी क्लेम केलेली आहे, हे लक्षात असू द्या. परंतु जर गॅपडाऊनच ओपन झालं 24,900 असो 24,800च्या आसपास असू देत, तर पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघा. जर या कॅन्डल चालू पुढची कॅन्डल तोडत असेल, डेफिनेटली याच्या खाली सेल करू शकता. 24,700 24,600 24,500पर्यंत म्हणून तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या 24,800च्या खाली. परंतु जर रेंज बाउंड ओपन होऊनच जर खाली येत असेल, डेफिनेटली ह्या लोच्या खाली सेल करून पहिलं टार्गेट हे घ्या, आणि हे तुटताच ते 24,800ची लेवल ती तुम्हाला बघायलाच मिळू शकते. परंतु थोडाफार मी पॉझिटिव्ह आहे. आता तुम्ही मला सर पॉझिटिव्ह कशासाठी, लक्षात घ्या. जर तुम्ही आर एस आय बघितला तर तुम्हाला एक गोष्ट समजेल. आर एस आय थोडीफार स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, हे लक्षात असू द्या. मग जवळपास काय मार्केट इथून जे खाली आलं होतं बघा, इथे आर एस आय बघा किती होता आणि इथे आर एस आय बघा किती होता. म्हणजे जवळपास काय आता आपण म्हणू शकतो की जे सेलर्स आहेत ते सेलर्सची ताकद जी आहे थोडीफार कुठेतरी कमी होताना बघायला मिळते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता जर मार्केट वरती होल्ड करायचा प्रयत्न करत असेल, डेफिनेटली एक पुलबॅक नंतर हा एक सेलिंग होते आणि त्याच्यानंतर परत जायचा प्रयत्न असेल, लक्षात घ्या ब्रेकआउट झोन आपली ही असणार आहे 25,500. मग तोपर्यंत तरी मार्केट तिथपर्यंत ट्रॅव्हल करणं गरजेचं आहे, हे लक्षात. त्या ट्रॅव्हलमध्येच ह्या ट्रॅव्हलमध्ये आपण एक इंटरडे ट्रेड घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकतो. सो त्यासाठी तुम्ही तयार होणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. गॅपअप झालं तर 25,200च्या वरती कुठेतरी होल्ड करतात. लक्षात घ्या 25,300 लेवल मी शुक्रवारी सांगितली होती, पण आत्ता करंटमध्ये लेवल जी असेल होल्डिंगची 25,200चीच असणार आहे. त्याच्यावरती होल्ड करताच बाय करायचं, अन्यथा बाय करू नका. मग राहिलं या रेंजमध्ये तर मग साईडवेज राहील, चॉपी राहील, मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडाफार काय दुर्लक्ष करा. आता 25,300 लेवल मी शुक्रवार जे सांगितले होते, इथे जर तुम्ही काल शुक्रवारचा विचार केला असेल तर इथे बघा काय होतं. ओपन झालं ह्याच ट्रेंडमध्ये थोडंफार साईडवेज झालं, जसं याच्यावर टिकलं जरी तुम्ही इथे बाय केला असेल तरी तुम्हाला मुवमेंट एक चांगली होती. सो सांगण्याचा विषय एवढाच आहे की 25,200 आत्ता ती लेवल म्हणून काम करणार जी 25,300ने आपल्याला शुक्रवारी केली होती, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं ॲनालिसिस ह्या टाईपमध्ये आपण आता बघायचं आहे, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर आपण बँक निफ्टीचा विचार करूया. बँक निफ्टीचा विचार करताच बँक निफ्टीमध्ये पण सेम विषय आहे. जवळपास आपण म्हणू शकतो टोटल जर बनायचं म्हटलं तर लक्षात घ्या इथे बघा आर एस आय आणि इथे बघा आर एस आय. बरे हा लो असू देत खाली, तरी आर एस आय आपला आता 30च्या वरती आहे. मग जवळपास काय आपल्याला थोडंफार काय म्हणू शकतो की थोडाफार ट्रेंड चेंज होताना बघायला मिळू शकतो किंवा पुलबॅकमध्ये मार्केट उचलताना बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. सेलरची पॉवर थोडीफार कमी होताना बघायला मिळते. ठीक आहे. सो आता काय करू शकतो, 51,800ची लेवल बँक निफ्टीने पहिली क्लेम केली पाहिजे जर मार्केटवरती होल्ड करायचं असेल तर. 51,800च्या नंतर 52,000 या दोन रेंजेस आहेत, हे लक्षात असू द्या. या दोन लेवलच्या वरती बँक निफ्टी होल्ड करायला पाहिजे. त्यामुळे जर ओपन इथेच झालं आणि इथून ओपन थेट जात असेल तर 51,800च्या वरती जशी क्रॉस करेल तरच तुम्ही ऑप्शन बाय करू शकता, फ्युचर बाय करू शकता. टार्गेट थेट 52,000 कारण 52,000ची लेवल तोडताच एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. 52,200 52,300 52,400 आणि ज्या स्विंग हायच्या आसपास इथे आसपास जवळपास इथून सेलिंग आली होती, परत मार्केट ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करू शकतो. सो
एकदा 52,500ची लेवलच्या आसपास टच करण्याचा मार्केट प्रयत्न करेल. परंतु जर मार्केट सेलिंगमध्ये आलं तर डेफिनेटली 51,300च्या खाली सेल करू शकता. 51,000चा पहिलं टार्गेट घ्या, ह्याच्यावरती खाली 50,800, 50,600, 50,500 आणि मग 50,300 पर्यंत सुद्धा मार्केट खालच्या दिशेने बघायला मिळू शकतं. हे लक्षात घ्या. आणि सर्वात मेन म्हणजे ह्या ज्या रेड लाईन्स आहेत ना, ज्या रिजेक्शन्स आणि सपोर्टच्या काढल्यात, या रेड लाईन्स ज्या आहेत प्रॉफिट बुकिंगच्या झोन्स आहेत, त्या लेवलच्या आसपास जसं येतं म्हणजे थोडक्यात काय मोठे मेन सपोर्ट रेंजेस आहेत. सो ते थोडंफार सावध होणं गरजेचं आहे. आणि या छोट्या ग्रीन लाईन्स आहेत हे आपले टार्गेट्स आहेत खालच्या दिशेने, म्हणजे एवढं पहिलं घ्या, एवढं दुसरं घ्या, एवढं तिसरं घ्या, या लेवलच्या ज्या काढलेल्या आहेत हे तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर गॅपडाऊन ओपन झालं मार्केट आणि गॅपडाऊन थेट 51,000च्या आसपासच झालं तर लक्षात घ्या इथून कुठून होल्ड करणं जवळपास काय याच्यावरती होल्ड करून सरळ वरच्या दिशेने आलं पहिली 5 मिनिटाची किंवा पटकन पुलबॅकमध्ये आलं तर डेफिनेटली कॉल बाय करून तुम्ही थोडंफार घेण्याचा प्रयत्न करू शकता विरुद्ध दिशेने. ठीक आहे. थोडाफार एक म्हणू शकतो एक बाउन्समध्ये, ह्याच्यानंतर एक बाउन्समध्ये, परंतु असं नाही झालं आणि थेट 51,000च्या खाली टिकलं तर डेफिनेटली ह्याच्या खाली पुट बाय करून 50,800 ते 50,600 म्हणून 50,700 200-300 पॉईंट एका फ्लोमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. बघ पुढचा ट्रेड जो आहे हा प्राइस ॲक्शन प्रमाणे घेण्याचा. आता प्राइस ॲक्शन प्रमाणे म्हणजे काय, प्राइस ॲक्शन प्रमाणे म्हणजे जवळपास बघायचं असेल तर लक्षात घ्या ह्याला आपण म्हणू शकतो प्राइस ॲक्शन. मार्केट इथे ओपन झालं, थोडाफार इथे परत वर गेलं, परत खाली आलं, परत म्हणजे जवळपास काय एक हायरच हाय लोज बनून हा एक व्यवस्थित अपच्या ट्रेंडच्या एक चॅनलमध्ये गेला होता. तसंच एक खालच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल हे लक्षात असू द्या. ते म्हणजे हे बघा इथे कसं गेलं, खाली आलं, थोडंफार एक पुलबॅकमध्ये आलं, परत खाली आलं, परत म्हणजे ह्या लेवलच्या आसपास एक प्राइस ॲक्शन बनू द्या आणि त्यानुसार मग ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. ही स्ट्रॅटेजी असणार आहे सिंपल साधी प्राइस ॲक्शन सेटअप. समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. सबस्क्रायबर्स कमी आहेत, लवकर 1000 करू द्या. ठीक आहे. आणि सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे, तिथपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. त्याचबरोबर टेलिग्रामच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून खूप साऱ्या गोष्टी इथे सुद्धा मी शेअर करत असतो. इथे तुमची मी आता रजा करतोय. ठीक आहे. धन्यवाद.